प्रेम लग्नानंतरचे पाठ 14. ओ गॉड, काय झालं ग? सायली आणि रमेश दोघेही तिच्याकडे गेले. पाहतात तर तिचं बोट कापलेलं. काय अगं, हळू करायचं ना. थांब, दाबून धर ग ते बोट, निशा म्हणाली. अरे रे, तिला सवय नसेल ग घरी कामाची. जा, त्याला लाव काहीतरी पटकन. सागर, इकडे ये पटकन. मग असं म्हणताच तो आलाही. का रे, काय झालं? अरे, सायलीचे बोट कापले. काय? बघू. कसं ग काम करतेस? चल. सागर तिला बेडरूममध्ये घेऊन जातो. बस इथे, मी आलोच म्हणत फर्स्ट एड बॉक्स काढतो आणि तिला बँडेज लावायला हात पकडणार तर, राहू दे, मी करते. 1 मिनिट, मी करतोय. जास्त शहाणपणा नको करू. आणि इकडे तो हात. तो अगदी काळजीने तिचे बोट क्लीन करून त्याला बँडेज लावत होता. त्याला असं काळजीने तिच्यासाठी हे सर्व करताना पाहून मन भरून येत होते. पण त्याला तसं दाखवायचं ती मुद्दाम टाळत होती. झालं, आता मी जाते. यालाच मराठीत कृतज्ञ म्हणतात. हो, ठीक आहे, म्हणून ती निघाली. तर तिला हाताला धरून त्याने थांबवलं. काय आहे आता? मला जाऊ दे, काम आहे. हो का? पण मला बोलायचे आहे. पण मला आत्ता वेळ नाही आहे. ती हात सोडवून निघूनही जाते. काय मुलगी आहे ही, साधं थँक्यूही म्हटली नाही. कृतज्ञ कुठली? सागर म्हणाला. जेवण झाल्यानंतर त्या दोघी काम आवरत होत्या. फरशी आणि भांडीसाठी एक मेड होती, त्यामुळे ते काम सोडून बाकी मात्र त्यांनाच करावे लागत होते. ते झालं की थोडा टी व्ही पाहून आणि गप्पा मारून निशा तिच्या बेडरूममध्ये जाते. त्यानंतर मात्र तिला बोर होऊ लागतं. बेडवर बसलेल्या सागरचे मोबाईलवर काहीतरी चालले होते. ती गॅलरीमध्ये जाऊन घरी आईला फोन करते. हॅलो आई, कशी आहेस? सायली विचारते. मी छान आहे, तू कशी आहेस? आईने विचारले. मी खूप मिस करते ग तुम्हा दोघांना. तिचा आवाज खालावला होता. हो ग, आम्ही पण. घर कसं रिकामं वाटते तू नाही तर. आई असं म्हणताच तिच्या डोळ्यात पाणी येतं. सागर कसा आहे? सगळं नीट आहे ना? भांडू नकोस हा त्याच्याशी. आई बरंच काही बोलत होती, पण तिला ऐकू येत नव्हतं. काहीतरी हरवल्याची फिलिंग तिला येत होती. तिने त्यातच फोन कट केला. डोळ्यात अश्रूंची गर्दी झालेली आणि एका क्षणाला ते उघडू लागले. पाठीमागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचे जाणवताच तिने मागे वळून पाहिले तर सागर समोर होता. काय झालं सायली? आर यू ओके? म्हणत त्याने तिला जवळ घेतले. बराच वेळ ती तशीच त्याच्या मिठीत होती आणि विसरली होती स्वतःला. आणि एका क्षणाला याची भान येताच तिला त्याचं सकाळचं ते वागणं आठवलं. तुला ना हेच हवं असतं, चान्स मारायला. त्याला दूर करत ती सरळ आत निघून आली. काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? हे अति होतंय हां आता सायली. तो तिच्या मागे येत बोलतो. सॉरी, पण माझा मूड ठीक नाहीये, ती बेडवर बसत बोलते. तो कधी ठीक असतो ते तरी सांग. त्याच्या अशा बोलण्यावर ती त्याच्याकडे रागाने पाहते. बर, आता मी सॉरी, पण ऐक ना, बॅग भरावी लागेल ना उद्यासाठी. आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे, विसरलीस? आता नमतं घेणं गरजेचं होतं हा विचार करून तो बोलला. आपल्याला नाही, तुला. मी नाही येणार आहे, तू जा, तुला जायचं तर. अगं, असं एकटं कोणी जाते का हनुमूनला? नाही जात का? मग तू जाऊन बघ कसं वाटतं ते. अगं विचार कर ग, ब्रोला काय सांगू मी की तू नको म्हणत आहे ते? त्याला काय वाटेल? तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही.
तसंही तुला चान्स मारायला काही कारणच हवं असतं. सकाळी पाहिलं मी. सायली, सकाळी तू सुरू केलीस. काय गरज होती कारल्याचा ज्यूस द्यायची? तुला काय गरज होती कुचकटपणे बोलायची? बर, सकाळचं सोड. तू केले मग मी केले, झालं. ठीक आहे. आता इथून पुढे दोघांनाही एकमेकांची खोडी काढायची नाही. तसं झालं तर ज्याला जे योग्य वाटेल ते करायचं. सायली, ऐक ना, मी काय म्हणतो, कॅन वी बिकम फ्रेंड्स? त्याने फ्रेंडशिपसाठी हात पुढे केला, पण ती हात मिळवतच नव्हती. एवढा विचार करावा लागतोय तुला एका फ्रेंडशिपसाठी? हो, कारण प्रश्न फक्त फ्रेंडशिपचा नाही, ज्या व्यक्तीशी फ्रेंडशिप करावी लागते त्याचा पण आहे. व्हॉट डू यू मीन? तुला सरळ वागताच येत नाही का ग? येतं ना, पण तुझ्याशी नाही. ओ गॉड, आर यू सिक? येस आय एम, अँड द रिझन इज यू. तिच्या अशा बोलण्यावर तो डोळे मिटतो. शेवटचं विचारतोय, फ्रेंड्स? पुन्हा शेवटचा हात पुढे घेऊन त्याने विचारले. खात्री नव्हतीच, पण तोपर्यंत तिने हातात हात दिला. फ्रेंड्स. ती स्माईल करत होती. कशी आहेस ग तू? फ्रेंडशिप करायची होती तर एवढे आढेवेढे का घेत होतीस? मी अशीच आहे. बरं झालं इथेच भेटलीस. हो, आणि तू सुद्धा. बरं, आता ॲज अ फ्रेंड तरी आपण जाऊ शकतो ना महाबळेश्वरला? व्हॉट? म्हणजे तू त्यासाठी फ्रेंडशिपचा हात पुढे केलास? असंच काही नाही, पण हॅलो, लेट मी क्लिअर. मी जरी आले तरी तू असा तसा विचार नाही करणार आहेस हां माझ्याबद्दल, आधीच सांगून ठेवते. म्हणजे तू येते आहेस, एम आय राईट? तो स्माईल करत बोलला, आणि तिने इनडायरेक्ट बोललेले त्याने पकडलेले पाहून तिला हसू आलं. हो, पण ॲज अ फ्रेंड म्हणून फक्त. लक्षात ठेव. मी आलेच, म्हणत ती उठली आणि वॉशरूममध्ये गेली. ती येते आणि तिने फ्रेंडशिपसुद्धा ॲक्सेप्ट केली याचा त्याला खूपच आनंद झाला होता. येस, आय डिड इट. एक स्टेप तर पुढे सरकली. तो जवळजवळ डान्सच करू लागला. ती बाहेर आली तर तो डान्स करत होता, पण तिला पाहताच वेगळं काहीतरी करू लागला. तुझं चालू दे म्हणत तिला बाहेर हॉलमध्ये निघून आला, आणि तिला त्याचं हसू आलं. वेडाच आहे हा तर. रात्रीची जेवणं झाली की निशाला ती आवरायला मदत करत होती. सायली, तुम्ही उद्या जाणार आहात ना ग? जा तू. तुला तुझी बॅग वगैरे भरायची असेल ना? मी करते अगं राहिलेले. अगं दी, पण ठीक आहे ग, एखाद्या वेळी चालतं, नंतर दोघींनाच करावं लागणार आहे आपल्याला. ओके, गुड नाईट, सायली म्हणाली. गुड नाईट, निशा. ती आत आली तर सागर त्याची बॅग भरत होता. ती तिथेच साईडला येऊन बसली आणि पाहत होती. तुला नाही का भरायची बॅग? तुझं होऊ दे, मग मी भरते. ओके. नक्की काय मनात चाललंय देव जाणे, सागर मनातच म्हणत होता. त्याची बॅग भरेपर्यंत ती त्याचं निरीक्षण करत होती. त्याचं झालं की तो तिला म्हणाला, माझं झालंय आता, तू तुझी बॅग भरणं चालू करू शकतेस. ती उठली आणि बॅग भरू लागली. तिला वाटलं तो बसेल, काही बोलेल. एवढ्यातच गुड नाईट तो म्हणत झोपला. हो, गुड नाईट. पण सकाळी किती वाजता जायचं आहे म्हणत तिने पाहिलं तर तो ब्लँकेट घेऊन झोपला होता. 6ला निघायचं आहे, त्यानुसार ठरव कधी उठायचं ते. ओके म्हणत तिने तिची पटापट बॅग भरून घेतली आणि तिथे साईडला बेडवर येऊन बसली. झोप पण लागला याची. कमाल आहे. अगदी खरंच. मला पुन्हा काहीच त्रास नाही दिला. मानलं. म्हणजे शब्दाचा पक्का आहे तर. गुड. ती गालातच हसत होती. ती सकाळचा 5चा अलार्म लावून झोपली. सकाळी दोघांचे सेम वेळी अलार्म वाजू लागले आणि दोघेही एकाच वेळी उठले. गुड मॉर्निंग दोघेही एकदम म्हणाले.
असं झाल्याने दोघांनी एकमेकांकडे पाहत स्माईल केली. दोघांच्या मनात आलं की सेम त्याच वेळेचा अलार्म कसा काय लावला गेला दोघांकडून. हे काहीसं वेगळंच होत होतं आज. दोघेही उठून आवरून तयार होऊ लागले. सायलीने आज मस्टर्ड येल्लो कलरचा नी लेंथ टॉप घेतलेला आणि तो तिला खुलूनही दिसत होता. आरशासमोर हलका मेकअप ती करत होती. तिला असं तयार होताना पाहताना तो आणखी तिच्या प्रेमात पडत होता. पण तिला कायमचं जवळ आणायचं होतं तर काही दिवस तिच्यापासून दूर राहायचं असं त्याने ठरवलेलं. साईडला बसलेला तो तिच्या नकळत त्याच्यासोबत तिचा तयार होतानाचा सेल्फी काढतो. ती आवरून तयार झाली आणि तो सुद्धा. बाहेर येऊन निशा आणि सागरला आवाज देताच ते दोघे बाहेर येतात. अरे चालला तुम्ही? सागर, एन्जॉय कर हां. हो, पण ते आमचं शिफ्ट करायचं राहून गेलं अरे. 4-5 दिवसांनी सुट्टी संपते, यू नो ना. सागर रमेशला म्हणत होता. हो का? डोंट वरी, आम्ही दोघं मॅनेज करतो भाऊजी, निशा म्हणाली. तुम्ही डायरेक्ट तिथेच राहायला जाऊ शकाल अशी व्यवस्था करतो, मग तर झालं, रमेश म्हणाला. ओके चला, बाय ब्रो. बाय वहिनी, सागर म्हणाला. बाय निशादी, बाय ब्रो, सायली म्हणाली. निशा तिला एकदा येऊन भेटते आणि डोळे मिचकावत तिला म्हणते, एन्जॉय करा. निशा तू थांब, मी येतोच त्या दोघांना सोडून, रमेश म्हणाला. सागरने ट्रॅव्हल्स बुक केली होती. रमेश त्या दोघांना सोडायला मगरपट्टा कॉर्नरला आला. तिथे पोहोचताच 5-1 मिनिटात त्यांची गाडी आली. ते गाडीत चढले आणि रमेश बाय करून निघून गेला. मी खिडकी शेजारी बसणार हा. ओके, सागर तिला जायला जागा देऊन हात दाखवत म्हणाला, जसे एखाद्या राजकुमारीला म्हणतात. त्याच्या अशा या वागण्याने ती जागेवर बसताना मनातच हसली. त्याने सामान ठेवले आणि जागेवर बसला. एकदा तिच्याकडे नजर फिरवली. ती खिडकी बाहेर पाहत होती. असं कोण जातो का स्वतःच्या बायकोसोबत फिरायला, तेही एक फ्रेंड म्हणून? काय काय करावं लागते. समोर इतकी छान बायको आणि मला तिच्यापासून दूर राहावं लागते. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है सागर, तो मनातच स्वतःला म्हणत होता. आणि तिने त्याच्याकडे पाहिले. काय असा का पाहतो आहेस माझ्याकडे? पाहायचंही नाही का? ओके. तो तोंडावर रुमाल टाकून डोळे मिटून पडला. त्याने असं केलं तिला थोडं विचित्र वाटलं. हा अचानक असा का वागतोय? आता फ्रेंडशिप केली तर बोलतही नाही फ्रेंडसारखं. जाऊ दे, मी नाही मस्का लावणार याला. आणि ती पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागली, कानात हेडफोन्स घालून मस्त गाणी एन्जॉय करत. गाणं लावलेलं. सायली बराच वेळ गाणी ऐकत होती, पण ती ऐकून ही एका क्षणाला कंटाळली. तिने गाणी बंद करून सहज म्हणून सागरकडे पाहिले तर तो खुशाल झोपलेला, गालात गोड स्माईल. याच्यासारखा असावं माणसाने, बिनधास्त. तिने मान हलवली आणि तीही डोळे मिटून पडली. 8:30 वाजत आले होते. थोडी झोप झाली आणि जाग आल्यावर पाहते तर ते महाबळेश्वरला पोहोचतच होते. सागरला सांगणार तर तो आधीच उठलेला, तिच्याकडे पाहतही नव्हता. उतरायचं म्हणून उठला आणि बॅग्स घेऊन, चल उतरावं लागेल आता, का इथेच बसायचं आहे म्हणत स्वतःची पर्स घेत ती उठली. दोघांचं सामान खाली घेऊन तो उतरला, पाठोपाठ ती. एवढ्यात त्याच्या मनात काहीतरी आलं. 1 मिनिट, मी का घेतोय तुझी बॅग? तुझी तू सांभाळ ही, मी नवरा नाही ना आत्ता तुझा. फ्रेंड्समध्ये ज्यांनी त्यांनी काही कामं करायची. आणि तो त्याची बॅग घेऊन पुढे निघून गेला. हॅलो, ते ठीक आहे, पण फ्रेंडशिप असेल तर फ्रेंड्स गप्पा देखील मारतात. तू तर तसंही काही नाही करत आहे ना. एवढे बोर फ्रेंड्स नसतात काय? ती त्याच्या पाठीमागे जात बोलते. थांब, मला आधी आपलं रिसॉर्ट पाहू दे. ऑटो काका, या ॲड्रेसवर सोडाल? विषय बदलण्यासाठी तो बोलतो. हो बसा ना, ऑटो ड्रायव्हर म्हणताच स्वतःची बॅग ठेवून बसतो. याला तर जास्तच मिजाज करायची सुचते, मुद्दामहून करत असेल. जाऊ दे. ती जड बॅग पूर्ण शक्तीने
ऑटोमध्ये ठेवून त्याच्या शेजारी बसते. रागाने केस कानामागे घेत बाहेर पाहत राहते. तो मात्र तिला असं पाहून मनात हसत होता. 5-10 मिनिटांनी ते त्याच्या हॉटेलमध्ये होते. तो कीज घेऊन रूममध्ये आलाही, पण स्वतःची बॅग आणून थकली की ती येताच बेडवर बसली. तो नाश्त्यासाठी ऑर्डर करून वर त्यांच्या रूममध्येच मागवत होता. त्याच्या अशा वागण्याने तिला जरा रागच आला होता. दोघेही एकापाठोपाठ फ्रेश झाले. एवढ्यात डोर वाजले. आत या म्हणताच त्यांचा नाश्ता आलेला. एवढं नशीब. ऑर्डर करायची तरी बुद्धी झाली याला. काहीतरी ठरवलं असणार. मनात काहीतरी नक्कीच चाललंय याच्या. काल अगदी यायला तयार होईपर्यंत गोड बोलला आणि आता असं का वागतोय तुटक? त्याला वाटत असेल मी फसेल, मागे लागेल त्याच्या. मला नाही काही गरज. नाश्ता करायचा आहे ना का नाही? त्याच्या आवाजाने ती भानावर आली. पाहते तर शहाण्याने आधीच नाश्ता सुरू पण केलेला. बोलवायची पद्धत नाही का? आत्ताच तर बोलवलं की. आता पायगड्या अंतरायच्या का की आमंत्रण द्यायचं? राजकुमारीजी नाश्ता तयार आहे या म्हणून. त्याची काही गरज नाही. कुठल्या मूर्खासोबत आले मी? ती शेवटचं वाक्य जरा हळूच म्हणाली. काय म्हणालीस? काही नाही. तू खा पुढे पाहून. तिने नाश्ता उचलला आणि खिडकीजवळ येऊन उभी राहून बाहेरचं सौंदर्य पाहत नाश्ता करू लागली. याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा बाहेरचं सौंदर्य मला जास्त मनाला आनंद देईल. नाश्ता करता करताच त्याने कुठं जायचं त्याचा प्लॅन केला. सकाळची वेळ होती तर वेण्णा लेकला जायचा निर्णय घेतला. दोघेही तयारच होते. त्यामुळे त्याने फक्त गॉगल चढवला आणि आरशात स्वतःला पाहू लागला. वेगवेगळ्या पोजनी आणि तिचं नेमकं लक्ष त्याच्याकडे गेलं. माकड ते माकडच राहणार. काय म्हणालीस? तो तिच्याजवळ येत बोलला. कुठे काय? तुला नाही. ॲक्च्युली इथं कुठंतरी पॉईंट आहे ना, मंकी पॉईंट. मी ऐकले तिथं खूप माकडं आहेत. तू हे नाही, वेगळं काहीतरी म्हणालीस. ओके. आणि तू विसरली असशील तर आठवण करून देतो. तू खोड काढलीस ना माझी, तर मी काय करेन हे मलाही माहीत नसेल. सो बी केअरफुल अबाउट. ओके कळालं. बर, आपण आत्ता वेण्णा लेकला निघतोय. आवर, मी खाली वाट पाहतोय तुझी. आणि हो, रूम लॉक करून ये. तो निघूनही गेला. तिने जरा स्वतःला आरशात न्याहाळलं आणि गॉगल चढवून पर्स मोबाईल घेऊन रूम लॉक करून खाली आली. सायली बाहेर आली तर सागर कुठेच दिसत नव्हता. मला खाली बोलावून हा कुठे गेला बरं? ती विचार करतच होती तोपर्यंत तिला मोबाईलवर एक मेसेज आला. ती पाहू लागली तर सागरचा मेसेज. प्लीज वेट फॉर 5 मिनिट्स. ओके असा त्याला रिप्लाय करून तिथेच त्याची वाट पाहू लागली. बरोबर 6व्या मिनिटाला बाईकचा हॉर्न जोरात वाजला. तसं तिने समोर पाहिलं तर सागर बाईक घेऊन आलेला. एखाद्या हिरोने एंट्री मारावी तसा. तिला पहिल्यांदाच त्याला असं पाहत मनात काहीसं झालं.